नमस्कार. सरळ सरळ भाग 39 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय नप निवडणूक वाढली घराणेशाही असा आहे. जहां वंशवाद जड़े जमाए वहां मेरिट का नाम नहीं. जहां वंशवाद जड़े जमाए वहां मेरिट का नाम नहीं. कुर्सी की लड़ाई में अक्सर जनता का हित आम नहीं. कुर्सी की लड़ाई में अक्सर जनता का हित आम नहीं. नमस्कार. महाराष्ट्र राज्यात नगर परिषदेच्या निवडणुकाचं वातावरण आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा विषय चर्चेला आला तो म्हणजे घराणेशाही. या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रथम नागरिक म्हणून थेट नगराध्यक्ष निवडायचा आहे. प्रत्येक नगरपालिकेची लोकसंख्या किमान 30,000 ते 70,000 पर्यंत आहे. नगराध्यक्ष पदासाठी किंवा नगर परिषदेच्या इतर सदस्य पदासाठी अनेक राजकीय नेत्यांनी वंशवाद, घराणेशाही या गोष्टी चालविल्या आहेत. नगर परिषद अध्यक्ष व सदस्य पदासाठी 50% महिला असं आरक्षण आहे. त्यामुळे पुरुषांसह महिलांचाही उत्साह या निवडणुकीत वाढलेला आहे. जनप्रतिनिधीच्या कुटुंबातील नातेवाईकांचा भरणा पाहता सुमारे 64% जागा या घराणेशाहीमधून देण्यात आल्या असल्याचे एका वृत्तवाहिनीच्या आकड्यानुसार समोर आले आहे. मागे निवडणुकीमध्ये घराणेशाहीला विरोध करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं काहीसं चित्र समोर आलं होतं. मात्र भाजपाने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 50% जागा या घराणेशाहीमधून तर विधानसभेत सुमारे 38 ते 40% जागा या घराणेशाहीमधून आणि आता सुमारे 64% जागा या घराणेशाहीमधून दिल्याचे दिसून आले आहे. राज्यातील नगर परिषदमध्ये यावेळी सत्ताधारी भाजपाचे काही मंत्र्यांच्या पत्नी, नातेवाईक, कुटुंबीय अविरोधपणे निवडून आल्याने या निवडणुकीतही साम दाम दंड भेद या गोष्टीचा वापर झाला असे आपणास म्हणायला जागा आहे. वास्तविक पदासाठी कार्यकर्त्यांची भांडणे होण्यापेक्षा आपल्या घरातीलच उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी दाखविली जाते. तसे दुसऱ्या एखाद्या कोणत्या कार्यकर्त्याला मोठे करून स्वतःसाठी पुढील काळात संकट निर्माण करून घेण्यापेक्षा घरातच उमेदवारी देणे, नातेवाईकाला उमेदवारी देणे, पद घरातच ठेवणे या सर्व गोष्टी फायद्याच्या ठरतात. आणि पैसा सत्तेचा जोर लावायचाच असेल तर दुसऱ्या कोणासाठी लावल्यापेक्षा घराणेशाहीसाठी का लावू नये असा विचार कदाचित या राजकीय नेत्यांनी केला असेल. भारतात तसे पूर्वीपासून राजेशाही पद्धत होती. त्यामध्ये घराणेशाहीची परंपरा होतीच. राजेशाही पद्धत गेली, लोकशाही पद्धत आली. यामध्येही राज्यकर्ते हे खऱ्या अर्थाने सत्ताधीश आणि त्यांनी घराणेशाहीची परंपरा नेहमी चालवली असं लक्षात येतं. नानासाहेब, दादासाहेब, बाबासाहेब, काकासाहेब आणि तरुणांसाठी दादा, भाऊ अशा पद्धतीने या पदावली घेऊन घराणेशाहीला नेहमी जनतेने सुद्धा प्रोत्साहन दिले आहे. काही लोकांनी काकांनी पुतण्याला पुढे केले तर काही ठिकाणी सासऱ्याने जावयाला पुढे केले किंवा सुनेला पुढे केले असेही अनेक उदाहरण आपल्याला आढळतात. घराणेशाहीच्या फायद्याबाबत जर विचार केला तर अनुभवाचा वारसा मिळतो. राजकीय घराण्यात असल्याने समाजकारण, निवडणूक व्यवस्थापन, लोकांचे प्रश्न, प्रशासनाचे स्वरूप याबाबत सर्व लोक शिकलेली असतात. लोकांशी आधीपासून विश्वासाचे नाते असते. परिवारात आधीच नेते लोकप्रिय असतात तर जनता त्यांच्या कुटुंबातील नव्या नेत्यांवरही विश्वास ठेवते. यामुळे नेतृत्व निर्माण सोपे जाते. अशा पद्धतीने घराणेशाहीचे फायदे आपल्याला सांगता येतात. एकूणच त्यामध्ये घराणेशाहीचे फायदे हे अनुभव, विश्वास, सातत्य, स्थिरता असे म्हणता येईल. या उलट घराणेशाहीचा तोटा काय होतो असं जर म्हटलं तर लोकशाहीचे मूलभूत तत्व धोक्यात येतात. लोकशाहीचे नेतृत्व गुणानुसार येणे अपेक्षित असते पण घराणेशाहीमुळे वंशानुसार ते येते. यामुळे समान संधीचे तत्व खंडित होते. तसेच सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होतो. कष्ट करणाऱ्या तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वावर, पदांवर त्यांना संधी मिळत नाही. यामुळे पक्षात नाराजी वाढते आणि कुशल नेते मागे पडतात.
यामुळे कामकाज आणि निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. एकूणच घराणेशाहीच्या उमेदवारीचे जर तुम्ही तोटे म्हटले तर लोकशाहीला बाधा, प्रतिभावान व्यक्तीचे नुकसान, राजकीय गुणवत्तेत घसरण असे अनेक तोटे सुद्धा त्या घराणेशाहीचे आहेत. शेवटी राजकीय पक्षांनी घराणेशाहीला चालना दिली असेल तरी अधिकार शेवटी जनतेचा असतो. जनतेने आपल्या मतदानाचा अधिकार वापरून घराणेशाही चालवावी की नाही हे ठरवायचे असते. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता ही जनतेचीच असते आणि त्यांनी ती मतदानातून दाखवून द्यायची असते. तेव्हा जनतेनेच याचा विचार करावा असे सुचवावयाचे वाटते. शेवटी घराणेशाहीबाबत एक शेर आठवतो की काबिलियत दब जाती है जब नाम चले खानदान का. काबिलियत दब जाती है जब नाम चले खानदान का. रुक जाता है लोकतंत्र भी आगे बढ़े जब वंशवाद का. रुक जाता है लोकतंत्र भी आगे बढ़े जब वंशवाद का. नमस्कार.